गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच झालेलं आहे 12वी कॉमर्स HSC बोर्ड या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर अकाउंटन्सी हा विषय आपण शिकत आहोत आणि तो देखील अगदी मोफत. या लेक्चर सिरीजमध्ये आपण पहिला टॉपिक सुरू केलेला आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट आणि या टॉपिकचे आपले विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम सुरू झालेले आहे आणि आजच्या लेक्चरला देखील एक नवीन प्रॉब्लेम जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तो या ठिकाणी आपण सॉल्व करून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. कारण आता कॉमर्ससाठी अकाउंटन्सी या सब्जेक्टसाठी तुमचा एक हक्काचा प्लॅटफॉर्म फक्त DNA कॉमर्स. आमच्यासोबत कनेक्ट व्हा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या अकाउंट शिकण्याची जर्नी एन्जॉय करा. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेमकडे येऊया. प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सर्वांना माहीतच आहे ट्रायल बॅलन्स दिला जातो आणि ॲडजस्टमेंट दिले जाते आणि त्याच्यावरून आपण प्रॉब्लेम सोडवत असतो. तर अगोदर आपण पार्टनर बघूया. पार्टनर आहे पियुष आणि अरुण. त्यांचा रेशो वगैरे काही दिलेला नाही आहे. रेशो जर प्रॉब्लेममध्ये दिला नाही तर तुम्हाला माहिती आहे मी सांगितलेलं आहे रेशो जर मिसिंग असेल, प्रॉब्लेममध्ये दिलेला नसेल तर रेशो इक्वल वापरा. 1 आणि 1 दोघांना एक एक शेअर द्यायचे म्हणजे 1:1. आता आपण सगळ्यात अगोदर चेक करणार हे कोणत्या मेथडचा प्रॉब्लेम आहे, फिक्स कॅपिटल का फ्लक्च्युएटिंग कॅपिटल. कसं चेक करणार? फक्त करंट अकाउंट बघायचं. ट्रायल बॅलन्समध्ये करंट अकाउंट असेल तर करंट अकाउंट बनवायचं, करंट अकाउंट नसेल तर करंट अकाउंट नाही बनवायचं. मग डेबिट बॅलन्सेस क्रेडिट बॅलन्सेस चेक करा. करंट अकाउंट नाही आहे, करंट अकाउंट नाही याचा अर्थ करंट अकाउंट बनवायचं नाही. मग फक्त काय बनवायचं? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. याचा अर्थ कॅपिटलशी संबंधित असणाऱ्या सर्व ॲडजस्टमेंट ज्या ॲडलेस होणार त्या कॅपिटलमध्येच आपण ॲडलेस करणार. करंट अकाउंट आपल्याकडे नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सोडूया प्रॉब्लेम. प्रॉब्लेम सोडत असताना अगोदर ॲडजस्टमेंट वाचा. ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्यांना स्टार करून घ्या. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आपण डायरेक्ट सोडवतो. 2 नंबरची ॲडजस्टमेंट बघा. इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट. इंटरेस्टची ॲडजस्टमेंट आहे कशावर? फिक्स डिपॉझिटवर. तर फिक्स डिपॉझिटवर स्टील रिसिवेबल मिळणार आहे ते आपल्याला अजून मिळालेले नाही. याला म्हणतात आउटस्टँडिंग इन्कम. इन्कमवरती ॲडजस्टमेंट आहे. फिक्स डिपॉझिटला स्टार करा. इथं बघा डेबिट बॅलन्समध्ये फिक्स डिपॉझिट दिलेलं असेल, इथं शेवटी आहे आणि त्याचा इंटरेस्टसुद्धा प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे. त्या दोन्ही ठिकाणी स्टार करून ठेवा. फिक्स डिपॉझिटला पण करा आणि त्याच्या इंटरेस्टला पण स्टार करा. फिक्स डिपॉझिटची ॲडजस्टमेंट. त्याच्यानंतर RDDची ॲडजस्टमेंट आपण सगळ्यात शेवटी सोडवतो. डेटर्सवर सन्ड्री डेटर्सला स्टार करा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डेप्रिसिएट फर्निचर दिलेलं आहे तर फर्निचरला स्टार करा. आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो गुड्स, एक नवीन ॲडजस्टमेंट आजच्या प्रॉब्लेममध्ये आपण शिकत आहोत. गुड्स ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ₹6,000 ओनली. आपला काही वस्तू आहे, गुड्स आहे जो खराब झाला आगीमुळे आणि इन्शुरन्स कंपनीने आपल्याला क्लेम दिला. ही नवीन ॲडजस्टमेंट आपण शिकत आहोत. अशी ॲडजस्टमेंट डायरेक्ट सोडवायची, त्याला काही स्टार करायची गरज नाही. या व्यतिरिक्त आपण हिडन ॲडजस्टमेंट बघतो, ज्या कुठं दिल्या जातात ॲडजस्टमेंटमध्ये कधीच दिल्या जात नाही, त्या ट्रायल बॅलन्समध्ये दिल्या जातात. त्यांना आपण हिडन ॲडजस्टमेंट म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. तर हिडन ॲडजस्टमेंट कोणकोणत्या? डेट, मंथ किंवा इयर किंवा पर्सेंटेज हे शब्द दिले जातात. कुठं? ट्रायल बॅलन्समध्ये. तर चेक करा. इथे ॲडव्हर्टाइजमेंट समोर बघा इयर्स आले. किती इयर्स आले? इयर शब्द आला 3 इयर्स. आपण एकच वर्षाचं घेतो, 2 वर्ष जास्त दिले तर त्याला म्हणतात प्रीपेडची ॲडजस्टमेंट. ॲडव्हर्टाइजमेंटला स्टार करा कारण इयर्स शब्द आला. इयर्स आला त्याला ॲडजस्टमेंटनुसार सोडवा. जर 3 इयर्स नसतं तर ॲडजस्टमेंट आपण सोडवली नसती. आता ही ॲडजस्टमेंट आहे प्रीपेडची. या व्यतिरिक्त स्टॉक, तो ओपनिंग स्टॉक येते का डेट विचारत घेऊ नका. बस एवढी एकच ॲडजस्टमेंट आहे. म्हणजे या 5 आणि ही 6 ॲडजस्टमेंट आपण सोडवणार आहोत. करंट अकाउंट आपल्याला बनवायचं नाही, आपण फक्त बनवणार ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. चला सोडूया. आपली सोडवण्याची टेक्निक काय? अगोदर सगळे डेबिट सोडवा. डेबिट सोडवताना डेबिटचा रूल लक्षात ठेवा. हे डेबिटमध्ये दिलेले सर्व ट्रान्झॅक्शन एक तर तुमचे एक्सपेन्सेस असतील किंवा असेट असतील. एक्सपेन्सेस जर तुम्हाला ते वाटले एक्सपेन्सेस आहे तर डेबिटला रेकॉर्ड करा. कोणत्या अकाउंटच्या? ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस. तो ट्रेडिंगच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाईल आणि एक्सपेन्सेस नसेल तर असेटला रेकॉर्ड करा. तर स्टॉक आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो आणि 1 एप्रिलचा स्टॉक ट्रायल बॅलन्समध्ये कोणता स्टॉक असतो? ओपनिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटची सुरुवातच आपण ओपनिंग स्टॉकने करतो विद्यार्थी मित्रांनो. तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहा टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉकची अमाऊंट दिली 30,800. आउटरला लिहा कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही. तुम्ही स्टार करून ठेवलं. ज्याच्यावर स्टार आहे त्याच्यावर ॲडजस्टमेंट म्हणजे 2 इफेक्ट. ज्याच्यावर स्टार नाही त्याच्यावर एकच इफेक्ट करायचं. परचेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच लिहितो. स्टॉकच्या खाली टू परचेसेस. आता परचेस डेबिटला देतात तर त्याचे रिटर्न क्रेडिटला देतात.
परचेसमधून परचेसचे रिटर्न वजा होतात. परचेसचे रिटर्न परचेस डेबिटला येतात, क्रेडिटला परचेस रिटर्न असतील. चेक करा आहे का, परचेस रिटर्न नाही आहे, याचा अर्थ वजा करण्याची गरज नाही. मग परचेसची अमाऊंट इनरला नका लिहू, डायरेक्ट आउटरला लिहा 80,000, कारण रिटर्न दिलेले नाही. किंवा तुम्ही असं पण लिहू शकतात, परचेस इनरला 80,000 लेस परचेस रिटर्न डॅश परत आउटरला 80,000. परचेसमधून परचेस रिटर्न वजा होतात, दिलेले नाही. परचेस डेबिटला, त्याचे रिटर्न क्रेडिटला. सेल्स क्रेडिटला असतात, त्याचे रिटर्न डेबिटला असतात, हे लक्षात ठेवा. परचेस झालं. सॅलरी आपला खर्च आहे आणि हा खर्च आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहितो. एक लाईन सोडून लिहायचं, टू सॅलरी. ॲडजस्टमेंट नाही आहे सॅलरीवर, डायरेक्ट आउटरला लिहा 5,000. ज्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही ते डायरेक्ट आउटरला लिहित चला, सॅलरी 5,000. त्याच्यानंतर वेजेस आपला खर्च आहे, परंतु तो आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून रेकॉर्ड करतो. कुठं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा टू वेजेस. आणि वेजेसवर पण ॲडजस्टमेंट नाही आहे, डायरेक्ट आउटरला लिहा 7,500, 7,500. ॲडजस्टमेंट असेल तर 2 वेळेस सोडवायचं. कॅरेज इनवर्ड, कॅरेज आउटवर्ड. लास्ट प्रॉब्लेमला मी शिकवलं होतं तुम्हाला. कॅरेज इनवर्ड आला शब्द तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, कॅरेज आउटवर्ड आलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आणि इनवर्ड आउटवर्ड काहीच नाही दिलं, फक्त कॅरेज शब्द आला तर कॅरेज हा डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून कुठे रेकॉर्ड करायचा? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. फक्त कॅरेज शब्द आला तर कॅरेज ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करू नका. कॅरेज, मग कॅरेज आहे 3,000, ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला लिहा 3,000. कॅरेज नंतर रॉयल्टी सुद्धा आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच रेकॉर्ड करतो. मग टू रॉयल्टी, ॲडजस्टमेंट नाही आहे, रॉयल्टी डायरेक्ट आउटरला लिहा 2,500. त्याच्यानंतर फ्रेट, मी लास्ट ट्रान्झॅक्शनला पण सांगितलं. फ्रेट म्हणजे काय? वाहतूक, ट्रान्सपोर्ट किंवा वाहतूक केलेला माल, याला म्हणतात फ्रेट. आणि वाहतुकीचा संबंध, ट्रान्सपोर्टचा संबंध हा प्रोडक्शनशी संबंधित आहे, म्हणजे ट्रेडिंग अकाउंट. फ्रेट, ऑक्ट्राय हे सर्व ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करणार आपण. फ्रेट आलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच रेकॉर्ड करत चला, टू फ्रेट. वाहतूक केलेला माल त्याला आपण म्हणतो, तर ते आपण प्रोडक्शनसाठीच घेतो. फ्रेट 700 डायरेक्ट आउटरला, ॲडजस्टमेंट नाही. ऑक्ट्राय, फ्रेट, रॉयल्टी हे सगळे ट्रेडिंगच्या डेबिटला रेकॉर्ड करा. प्रिंटिंग अँड स्टेशनरी खर्च आहे, परंतु इनडायरेक्ट खर्च आहे. कुठे रेकॉर्ड करायचा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1,050. प्रिंटिंग अँड स्टेशनरी नंतर डेटर्स आपली असेट आहे, असेटला रेकॉर्ड करा. असेटची सुरुवात आपण फिक्स असेटने करतो, मग 4-5 लाईन सोडा आणि इथे लिहा डेटर्स, सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स. आणि डेटर्सवर आपण ॲडजस्टमेंट सोडवतो RDDची, म्हणून डेटर्सची अमाऊंट इनरला लिहा. आता प्रॉब्लेम थोडा छोटा करू आपण, प्रॉब्लेमवर पण लक्ष द्या आणि सोल्युशनवर पण. तर डेटर्स आपण इनरला लिहूया, डेटर्स 43,000. आणि त्याच्यावर RDDची ॲडजस्टमेंट मी तुम्हाला सांगितलं, कधी चुकायचं नसेल तर RDD सगळ्यात शेवटी सोडवायची, म्हणजे तुम्ही डेटर्समध्ये कधीच चुकणार नाही. डेटर्स तसंच राहू द्या. फर्निचर असेट आहे, कोणती? फिक्स असेट, आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, इनरला लिहा. वरती आपण फिक्स असेट लिहितो सर्व, फर्निचर. मग फर्निचरची अमाऊंट इनरला लिहा विद्यार्थी मित्रांनो. फर्निचर आहे 20,200. ॲडजस्टमेंट बघा, डेप्रिसिएशन 5%, डेप्रिसिएशन ॲडजस्टमेंट आहे. पहिला इफेक्ट, 2 इफेक्ट करायचे. पहिला इफेक्ट आपण लेस करणार 5% डेप्रिसिएशन. मग 5% एक 0 कट करा, 2020 म्हणजे 10%. मग 2020चे निम्मे 1,010, 5% आपल्याला मिळाले 1,010. मग 1,010 वजा करायचे, 20,000 मधून 1,000 गेले, 19,200. 19,200 मधून 10 रुपये गेले, म्हणजे 19,190. मग लिहा इथं 19,190. आता तुम्ही डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट सोडवताय, 2 इफेक्ट करावे लागतील. पहिला इफेक्ट डेप्रिसिएशन लेस करतात आणि दुसऱ्यांदा डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करतात. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर किती आलं होतं ते? 1,010. डायरेक्ट आउटरला लिहा 1,010. संपला ॲडजस्टमेंट. डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट झाली. फर्निचर नंतर लीज होल्ड प्रॉपर्टी, फ्री होल्ड प्रॉपर्टी. प्रॉपर्टी आपली असेट आहे, आणि कोणती असेट आहे? फिक्स असेट. इथं वरतीच लिहा लीज होल्ड प्रॉपर्टी.
मग लीज होल्ड प्रॉपर्टीवर ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला लिहा लीज होल्ड प्रॉपर्टी 25,000. प्रॉपर्टी नंतर विद्यार्थी मित्रांनो इन्व्हेस्टमेंट आपली असेट आहे, असेटलाच रेकॉर्ड करा. इथं जागा आहे म्हणून इथंच रेकॉर्ड करा, जागा नसती तर खाली रेकॉर्ड केलं असतं आपण, पण तू जागा आहे तर इथंच रेकॉर्ड करा. इन्व्हेस्टमेंट, मग इन्व्हेस्टमेंट विद्यार्थी मित्रांनो दिली 15,000, डायरेक्ट आउटरला लिहा कारण ॲडजस्टमेंट नाही आहे. इन्व्हेस्टमेंट 15,000. इन्व्हेस्टमेंट नंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस खर्च आहे, प्रवास खर्च. मग ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस सगळे खर्च आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहितो, फक्त ट्रेड एक्सपेन्सेस आपण तिथं लिहितो. तर इथं लिहा टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, प्रवास खर्च. शॉर्टमध्ये EXP म्हणजे एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस किती? 3,450. एकच इफेक्ट करायचा, ॲडजस्टमेंट नाही. 3,450. ॲडव्हर्टाइजमेंट खर्च आहे, मग डेबिटला लिहा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू ॲडव्हर्टाइजमेंट. इनरला लिहा कारण ॲडजस्टमेंट झाली, कारण वर्ष दिले 3 इयर्स. वर्ष दिले नसते तर ॲडजस्टमेंट नसती. इनरला लिहा 3 वर्षाची ॲडव्हर्टाइजमेंट 30,000. आता मी तुम्हाला हिडन ॲडजस्टमेंट शिकवलेले आहे. हिडन ॲडजस्टमेंट महिने दिले तर 12 महिने कन्सिडर करायचे आणि इयरमध्ये दिलं तर 1 वर्षाचे घ्यायचे, कारण फायनल अकाउंट 1 वर्षाचं घेतात. 1 वर्षापेक्षा जास्त दिले म्हणजे 1 इयरपेक्षा 1 वर्षाचं लक्षात घ्यायचं. 1 इयरपेक्षा जास्त दिले, काय दिले? जास्त, तर ती ॲडजस्टमेंट कशाची असते? प्रीपेडची. लक्षात ठेवा. 1 वर्षापेक्षा जास्त वर्ष प्रॉब्लेममध्ये आले तर कशाची ॲडजस्टमेंट आहे? प्रीपेड. जास्त वर्ष तुम्ही दिले, मग जे जास्त दिले ते वजा करावे लागतील. मग 1 वर्षाचंच घ्यायचं. किती वर्षाचे दिले? 3 वर्ष. मग किती वर्ष जास्त दिले? 3 मधले 1 वर्ष घेऊ, म्हणजे किती वर्ष जास्त आहे? 2 वर्ष जास्त आहे. मग 2 वर्ष हे काय म्हणून दाखवा? प्रीपेड म्हणून दाखवा. तर प्रीपेडची ॲडजस्टमेंट तुम्हाला माहिती आहे. प्रीपेड आपण पहिल्यांदा लेस करतो आणि दुसऱ्यांदा असेटला लिहितो. मग लिहा प्रीपेड प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लेस प्रीपेड. 1 वर्षापेक्षा जास्त आलं तर प्रीपेडच म्हणायचं त्याला. प्रीपेड किती जास्त आहे? कंसामध्ये लिहायचं 2 इयर्स. किती जास्त आहे? 2 इयर्स. विद्यार्थी मित्रांनो लगेच आलं पाहिजे. 3 वर्षाचे 30,000 तर 2 वर्षाचे किती? तोंडी आलं पाहिजे 20,000. 2 वर्षाचे किती? 20,000. वजा करा आणि आउटरला लिहा 10,000. 2 वर्षाचे जास्त दिले, 2 वर्ष आता नाही जमलं समजा तर 3 वर्षाचे दिले ना 30,000 भागिले किती वर्ष दिले? 3. मग 30,000ला 3 ने भागा, 3 1 3 आणि वरचे 0. किती आलं? 10,000. म्हणजे 1 वर्षाची अमाऊंट किती आली? 10,000. तर 1 वर्षाचे 10,000 तर 2 वर्षाचे किती? 20,000. या पद्धतीने सोडवा. तर 2 वर्षाचे जेवढे जास्त आहे तेवढे वजा करा. एवढे जास्त आहे आणि 1 वर्षाचे घेतले 10,000. आता प्रीपेडचा दुसरा इफेक्ट आपण असेटला करतो. मग असेट साईडला या डेटर्स खाली 4-5 लाईन सोडा आणि इथे लिहा प्रीपेड. काय होतं प्रीपेड? ॲडव्हर्टाइजमेंट. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. किती? 20,000. आउटरला 20,000 आपण प्रीपेड म्हणून वजा केले. 1 वर्षापेक्षा जेवढे जास्त असतील तेवढे डायरेक्ट प्रीपेड म्हणून वजा करा आणि दुसऱ्यांदा असेटला रेकॉर्ड करा. संपलं. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट हे इरेज करून घेऊ. हे मी दाखवलं तुम्हाला. तसं तर तोंडीच आलं पाहिजे. 3 वर्षाचे 30,000 तर 2 वर्षाचे किती? 2 वर्षाचे 20,000. या पद्धतीने तुम्हाला समजलं पाहिजे. ॲडव्हर्टाइजमेंट झालं. बॅड डेट्स ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले बॅड डेट्स आणि ट्रायल बॅलन्समध्ये इकडे क्रेडिटला दिलेली RDD. हे ओल्ड बॅड डेट्स ओल्ड RDD असतात. आता तुम्हाला पाठ झालं. त्याचा एकच इफेक्ट करायचा. बॅड डेट्स डेबिटला दिले तर डेबिटला रेकॉर्ड करायचे आणि शेवटी त्या क्रेडिटची RDD ओल्ड RDD ती वजा करायची. आता डेबिटला बॅड डेट्स दिले ते ओल्ड बॅड डेट्स आहे, एकदाच रेकॉर्ड करा. इथं 2 बॅड डेट्स. 2 बॅड डेट्स किती आहे बघा ते बॅड डेट्स. बॅड डेट्स आहे 500. इनरला लिहा आणि याच्यावर ॲडजस्टमेंट वगैरे सोडवायच्या. आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले जे बॅड डेट्स RDD असतात ते न्यू बॅड डेट्स न्यू RDD त्यांचे 2 इफेक्ट करायचे. ट्रायल बॅलन्सचे नाही. ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला बॅड डेट्स दिला तो ओल्ड बॅड डेट्स आहे, एकदाच रेकॉर्ड करा. क्रेडिटला RDD दिली ती पण एकदाच रेकॉर्ड करायची, सगळ्यात शेवटी वजा करायची. बॅड डेट झालं. डिस्काउंट मी तुम्हाला शिकवलं. डिस्काउंट कमिशन इंटरेस्ट डेबिटला आले प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, क्रेडिटला आले प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. तर डिस्काउंट डेबिटला आला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा खर्च म्हणून. मग आपण जागा ॲडजस्ट करून, कारण बॅड डेट्स खाली आपल्याला जागा सोडायची आहे. मग थोडं वरती घेऊ आणि बॅड डेट्सच्या खाली 2-3 लाईनी सोडा आणि इथं लिहा टू डिस्काउंट अलाउड.
डिस्काउंट डेबिटला आलं तर डेबिटला, क्रेडिटला आलं तर क्रेडिटला. डिस्काउंट अलाउड किती 1800, डायरेक्ट आउटरला लिहा 1800. डिस्काउंट नंतर काय कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. कॅश आपली असेट आहे, डायरेक्ट असेटला रेकॉर्ड करा. मग असेटला लिहा कॅश इन हँड. मग कॅश इन हँड किती, कॅश इन हँड आहे 7000, डायरेक्ट आउटरला लिहा 7000. त्याच्यानंतर कॅश ॲट बँक, ती पण असेट आहे, ती पण असेटला लिहा कॅश ॲट बँक. डायरेक्ट आउटरला किती अमाऊंट आहे 20000. एकच इफेक्ट करायचं, ॲडजस्टमेंट नाही आहे. फिक्स डिपॉझिट. आता बरेच विद्यार्थी चुकतात, सर फिक्स डिपॉझिट कुठे लिहू. जेव्हा तुम्ही कन्फ्यूज असाल ना तेव्हा रूल वापरा, नियम. ट्रायल बॅलन्सचा नियम काय, डेबिटमध्ये आलेलं ट्रान्झॅक्शन एक्सपेन्सेस किंवा असेट. आता फिक्स डिपॉझिट एक्सपेन्सेस असेल किंवा असेट असेल तर फिक्स डिपॉझिट काय आहे, तर डिपॉझिट शब्द लक्षात घ्या. फिक्स डिपॉझिट FD जी बँकेत आपण करतो, तर फिक्स डिपॉझिट जेवढ्या पण डिपॉझिट डेबिटला येतात त्या असेट असतात, आणि डिपॉझिट जर क्रेडिटला आली तर ती लायबिलिटी आहे. लक्षात ठेवा, डिपॉझिट शब्द डेबिटला आला तर असेट म्हणून रेकॉर्ड करा, क्रेडिटला आला तर लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करा. ती एक्सपेन्सेस किंवा इन्कम नाही. मग ती ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करायची नाही. काय डिपॉझिट एकतर असेटला किंवा लायबिलिटीला. डेबिटला आलं तर असेट, क्रेडिटला आलं तर लायबिलिटी. आता डेबिटला आलं तर असेटला रेकॉर्ड करा, असेटला फिक्स डिपॉझिट, आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे तर असेटला लिहा फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावर. इनरला लिहा फिक्स डिपॉझिटची अमाऊंट 15000. लगेच ॲडजस्टमेंट सोडून टाकायची. मग फिक्स डिपॉझिटची ॲडजस्टमेंट जी आज आपण नवीन शिकतोय, फिक्स डिपॉझिटवर इंटरेस्ट आहे 1200 रुपये, इज स्टील रिसिवेबल, मिळणार आहे, अजून मिळालं नाही. तर असेटवर लक्षात घ्या, ज्या वेळेस असेटवर इंटरेस्ट तुम्हाला मिळणार तो तुमचा इन्कम आहे, तो ॲड करायचा. आणि लायबिलिटीवर इंटरेस्ट तुम्ही देणार आहात तो तुमचा खर्च आहे. तर इथं इंटरेस्ट ॲड करताना, लायबिलिटीमध्ये सोडवताना किंवा असेटमध्ये सोडवताना इंटरेस्ट नेहमी ॲड करतात. फक्त दुसरा इफेक्ट, लोनवर लायबिलिटीवर सोडवलं तर डेबिटला, आणि असेटवर सोडवलं तर क्रेडिटला. कोणत्या अकाउंटच्या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. आता आपण असेटला सोडवतोय, तर असेटला सोडवायचं असेल तर इंटरेस्ट आपला, इंटरेस्टमुळे डिपॉझिटचा बॅलन्स, असेटचा बॅलन्स काय होणार, वाढणार. म्हणून नेहमी असेटवर ज्या वेळेस इंटरेस्टची ॲडजस्टमेंट असेल, कशावर, असेटवर. आता फिक्स डिपॉझिटवर सांगितली, काही वेळेस इन्व्हेस्टमेंटवर सांगतात. असेटवर इंटरेस्टची ॲडजस्टमेंट आली तर इंटरेस्ट ॲडच करायचा. मग ॲड इंटरेस्ट, याला रिसिवेबल म्हणजे आउटस्टँडिंग इंटरेस्ट पण म्हणतात, इंटरेस्ट रिसिवेबल. मग किती इंटरेस्ट मिळणार आहे बघा तिथे ॲडजस्टमेंटमध्ये, 1200 रुपये. मग 15000 मध्ये 1200 ॲड करा, 15 आणि 1 16200. असेटवर इंटरेस्ट मिळणार आहे म्हणून तो ॲड करा. आणि दुसऱ्यांदा असेटचा इंटरेस्ट आपला इन्कम आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. लायबिलिटीचा इंटरेस्ट आपला खर्च आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आता हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करताना इथं फिक्स डिपॉझिटचा ऑलरेडी एक इंटरेस्ट दिलेला आहे बघा, इंटरेस्ट रिसिव्ड. मी तुम्हाला सांगितलं इंटरेस्ट क्रेडिटला आलं तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटलाच लिहितात. मग प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला अगोदर ट्रायल बॅलन्सचा इंटरेस्ट लिहायचा, बाय इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट. एक ओळ सोडून इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट, आणि इनरला लिहा तो फिक्स डिपॉझिटचा इंटरेस्ट तिथं किती दिला होता, 1000. आणि आता आपल्याला परत एक इंटरेस्ट मिळणार आहे त्याच्यावर किती, 1200. तो काय करायचा, याच्यात ॲड करून टाकायचा. ॲड इंटरेस्ट रिसिवेबल. मग 1200 ॲड करा, 1000 प्लस 1200 म्हणजे किती झाले, 2200. संपलं. दोन इफेक्ट काय केले आपण, असेटवर इंटरेस्ट मिळणार आहे म्हणून असेटमध्ये इंटरेस्ट ॲड करा, आणि असेटवरचा इंटरेस्ट तुमचा इन्कम आहे, क्रेडिटला रेकॉर्ड करा. कोणत्या साईडच्या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. आता इथं डायरेक्ट रेकॉर्ड केलं असतं इंटरेस्ट रिसिवेबल, परंतु हाच इंटरेस्ट इथं पण आलेला आहे ट्रायल बॅलन्समध्ये. मग ट्रायल बॅलन्समध्ये इंटरेस्ट असेल तर तो अगोदर लिहा, आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲडजस्टमेंटचा इंटरेस्ट याच्यात ॲड करा. या पद्धतीने समजा ट्रायल बॅलन्समध्ये दिला नसतं तर आपण डायरेक्ट इंटरेस्ट रिसिवेबल आउटरला 1200 रुपये लिहिले असते. आता हे 1200 रुपये जुन्या इंटरेस्टमध्ये ॲड केले, संपलं. फिक्स डिपॉझिट संपलं, डेबिट बॅलन्स संपले. आता क्रेडिट बॅलन्स. क्रेडिट बॅलन्सचा नियम काय, एकतर इन्कम किंवा लायबिलिटी. लायबिलिटी असेल तर लायबिलिटीला रेकॉर्ड करा, इन्कम असेल तर क्रेडिट साईडला रेकॉर्ड करा, ट्रेडिंगच्या किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या. कॅपिटल लायबिलिटी आहे, मग लायबिलिटीला रेकॉर्ड करा कॅपिटल. पहिला पार्टनर पियुष,
इनरला कॅपिटल लिहा. किती कॅपिटल आहे दोघांचा? 80,000 आहे. आता करंट अकाउंट नाही, करंट अकाउंट नसेल तर इथं जास्त जागा सोडायची, 3-4 लाईन सोडा. आणि दुसरा पार्टनर कोण आहे? पियुष नंतर अरुण, 3-4 लाईन सोडून अरुण, त्याचं पण कॅपिटल इनरला लिहा 80,000. संपला. कॅपिटल झाल्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स, क्रेडिटर्स लायबिलिटी आहे, लायबिलिटीला अरुण खाली 3-4 लाईन सोडा आणि इथे लिहा सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी आहे क्रेडिटर्स. डायरेक्ट आउटरला त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही, 20,500, 20,500. सन्ड्री क्रेडिटर्स नंतर इंटरेस्ट रिसिव्ड आपण लिहिलं. क्रेडिटला आलेला इंटरेस्ट नेहमी कुठे रेकॉर्ड करतात? क्रेडिटला आलेला इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करतात. झाला. त्याच्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट, बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी आहे, मग लायबिलिटी साईडला रेकॉर्ड करा बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी आहे, ती लायबिलिटीला रेकॉर्ड करा. किती आहे बँक ओव्हरड्राफ्ट? 10,000. 10,000 झालं. त्याच्यानंतर शेवटचं ट्रान्झॅक्शन सेल्स. सेल्स आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करतो. जागा आपण ट्रेडिंग अकाउंटला खाली घेऊ. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्स. आता सेल्स क्रेडिटला देतात, त्याचे रिटर्न डेबिटला देतात. डेबिट आपले झाले, रिटर्न नाहीच आहे, रिटर्न नाही म्हणून डायरेक्ट आउटरला लिहा 1,20,000. परचेसचे पण रिटर्न आणि सेलचे पण रिटर्न प्रॉब्लेममध्ये नव्हते, डायरेक्ट आउटरला लिहा. रिटर्न असतील तर फक्त वजा करा एकदा. ट्रायल बॅलन्स संपला विद्यार्थी मित्रांनो. आता ॲडजस्टमेंट बघा. पहिली ॲडजस्टमेंट स्टॉक. ॲडजस्टमेंट 31 मार्चचा जो स्टॉक असतो तो क्लोजिंग स्टॉक असतो. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहा बाय क्लोजिंग स्टॉक. आणि क्लोजिंग स्टॉकच्या 2 अमाऊंट दिल्या. लास्ट प्रॉब्लेममध्ये शिकवलं कॉस्ट प्राईस आणि मार्केट प्राईस. काय करायचं? कॉस्ट प्राईस अँड मार्केट प्राईस विच एव्हर इज लेस शुड बी टेकन ॲज अ क्लोजिंग स्टॉक. मग जी कमी असेल ती क्लोजिंग स्टॉक म्हणून घ्या. 40,000 आणि 35,000. कोणती कमी आहे? 35,000. मग डायरेक्ट आउटरला लिहा 35,000. आणि क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट असेटला. मग असेट साईडला लिहा क्लोजिंग स्टॉक किती? 35,000. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट संपली. त्याच्यानंतर इंटरेस्टची झाली. RDDची ॲडजस्टमेंट आपण सगळ्यात शेवटी सोडवतो. डेप्रिसिएशनची झाली. 5 नंबरची शेवटची ॲडजस्टमेंट बघा, सेकंड लास्ट ॲडजस्टमेंट. गुड्स ₹8,000 डिस्ट्रॉयड बाय फायर. 8,000चा माल आगीमुळे खराब झाला आणि इन्शुरन्स कंपनीने आपल्याला क्लेम दिला 6,000. अशी ॲडजस्टमेंट येऊ शकते. तर इन्शुरन्स कंपनीने क्लेम दिला याचा अर्थ त्या मालाचा विमा उतरवलेला आहे. आणि विमा उतरवलेला असेल तर काय करायचं लक्षात घ्या. तर इन्शुरन्स कंपनी आपल्याला क्लेम देणार, त्या क्लेमचे पैसे आपल्याला मिळतील, मग आपला लॉस किती होणार ते शोधायचं. आता 8,000 रुपयाचा माल खराब झाला, याचे 2 इफेक्ट काय करायचे? पहिला इफेक्ट, जेवढा माल तुमचा खराब झाला त्याचा पहिला इफेक्ट डायरेक्ट ट्रेडिंग अकाउंटला करा. कुठे करा? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहा बाय गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर. जितका पण माल खराब झाला तो सगळ्याचा सगळा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहा. कितीचा खराब झाला? 8,000. डायरेक्ट आउटरला लिहा 8,000. आता दुसरा इफेक्ट. पहिला इफेक्ट समजला, जेवढा माल खराब झाला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहा. लिहिला. आता दुसरा इफेक्ट, जेवढा तो माल खराब झाल्यामुळे जेवढा लॉस झाला तो लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचं. आणि इन्शुरन्स कंपनीने जे पैसे तुम्हाला दिले ते पैसे तुम्हाला मिळाले ते कुठे रेकॉर्ड करायचे? असेटला, क्लेम अमाऊंट. आता एक लक्ष द्या, माल कितीचा खराब झाला? आगीमुळे 8,000चा, फायर आगीमुळे. आणि क्लेम वजा, मालातून क्लेमची अमाऊंट वजा करायची. मग क्लेम कितीचा मिळाला? 6,000चा मिळाला. 8,000 होत्या व नुकसान झालं 8,000चं. इन्शुरन्स कंपनीने इन्शुरन्स क्लेम किती दिला? 6,000. किती कमी दिले? 2,000. हे 2,000 आपलं काय आहे? लॉस आहे. काय करायचे? हे 2,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करायचे आणि हे क्लेम असेटला रेकॉर्ड करायचे. संपला. 2 इफेक्ट समजले. पहिला इफेक्ट, जेवढा लॉस झाला तेवढा ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या अकाउंटच्या? ट्रेडिंग अकाउंटच्या. कोणत्या साईडला? क्रेडिट साईडला. लिहिलं 8,000. त्याच्यानंतर जेवढा क्लेम मिळाला तो कुठे लिहायचा? असेटला. आणि जेवढा नुकसान झालं ते कुठे लिहायचं? डेबिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला अगोदर लिहायचं टू लॉस बाय फायर. टू लॉस बाय फायर. किती लॉस झाला?
इथं तुम्हाला सोडून दाखवलं मी 2000चा लॉस झाला, मग 2000चा लॉस झाला तो डायरेक्ट आउटरला लिहा, लॉस बाय फायर 2000. आणि जेवढं क्लेम मिळालं ते क्लेम कुठं लिहायचं, असेटला. मग इथं लिहा असेटला इन्शुरन्स क्लेम. किती क्लेम मिळाला, 6000, डायरेक्ट आउटरला, संपलं. आता इन्शुरन्स क्लेम जर मिळाला नाही तर सगळ्याच्या सगळा लॉस होणार. समजा इन्शुरन्स कंपनीने 8000चा माल नुकसान झालं आणि क्लेम दिलाच नाही तर 8000 ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि लॉस पूर्णच्या पूर्ण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. फक्त क्लेम मिळाला तर क्लेम असेटला लिहायचं आणि शिल्लक राहिलेली अमाऊंट जी लॉस म्हणून तुम्ही कुठे रेकॉर्ड करायची, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. समजा क्लेम मिळाला नसतं तर 8000 ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि तेवढाच लॉस झाला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 8000. आणि क्लेम मिळाला तर लॉस अमाऊंटमधून क्लेमची अमाऊंट वजा करा, लॉस शोधा आणि लॉस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला सेपरेट दाखवा आणि क्लेम असेट साईडला दाखवा. या पद्धतीने ही ॲडजस्टमेंट सोडवायची. आता एकच ॲडजस्टमेंट राहिली आरडीडी. आरडीडी आपण सोडवतो डेटर्सवर, डेटर्सवर सोडवा. मग डेटर्सवर काय करायचं, ॲडजस्टमेंटमध्ये बॅड डेट्स आणि आरडीडी देतात, अगोदर बॅड डेट्स वजा करायचे. मग बॅड डेट्स दिले का इथं बघा, फक्त आरडीडी दिली, बॅड डेट्स नाही दिले तर डायरेक्ट आरडीडी वजा करा, लेस. ॲडजस्टमेंटच्या आरडीडीला काय म्हणतात, न्यू आरडीडी. किती टक्के आहे बघा, वाचा तिथं, 2.5%, 2.5% आरडीडी, याला न्यू आरडीडी पण आपण म्हणतो. मग 43,000वर 2.5%, 43,000वर 2.5%, 1 झिरो कट 4,300, 2 झिरो कट म्हणजे 1% 430. मग 1% 430, मग 430 गुणिले 2.5 करा. मग 430 गुणिले 2.5 जर केलं तर किती येतं, 1075. करून बघा, 43,000मधून 1075 वजा करा, शिल्लक किती राहणार, 41,925. 41,925 एवढी आरडीडी आपलं संपलं. आरडीडीची फक्त आरडीडी सांगितली होती म्हणून डायरेक्ट आउटरला लिहिलं. 2.5% किती आले, 1075. आरडीडीचे दोन इफेक्ट काय, डेटर्समधून लेस आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जुने बॅड डेट्स असतात त्याच्यामध्ये ॲड करा, जर जुने बॅड डेट्स नसतील तर डायरेक्ट रेकॉर्ड करा. मग आहे जुने बॅड डेट्स, मग ॲड काय म्हणतात त्याला, न्यू आरडीडी. आणि किती होती ती आरडीडी, 1075. मग ॲड करा 1075. आणि ॲड केल्यानंतर याच्यातून आपण ओल्ड आरडीडी वजा करतो, कुठली, ट्रायल बॅलन्समधली. मग ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला ओल्ड आरडीडी जर दिली तर शेवटी वजा करायची, आहे का, नाही आहे. मग डायरेक्ट आउटरला लिहा, 1075 प्लस 500, 1575. विद्यार्थी मित्रांनो, आरडीडीची ॲडजस्टमेंट संपली, प्रॉब्लेम संपला. काय केलं, आरडीडीची फक्त बॅड डेट्स नव्हते, बॅड डेट्स असते तर अगोदर बॅड डेट्स वजा करा, नंतर आरडीडी वजा करा. ट्रायल ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली आरडीडी आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले बॅड डेट्स हे दोनदा कसे सोडवायचे, डेटर्समधून लेस आणि प्रॉफिट अँड लॉसमध्ये ॲड. मग प्रॉफिट अँड लॉसमध्ये डेटर्समध्ये फक्त आरडीडीची ॲडजस्टमेंट, आरडीडी लेस केली 2.5% आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड केली. याच्यानंतर ट्रायल बॅलन्सचे आरडीडी, ओल्ड आरडीडी असते क्रेडिटला, ती ओल्ड आरडीडी आपण इथं लेस करतो, ती नाही आहे. मग डायरेक्ट आउटरला लिहा, संपला, ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. मग करा क्लोज. 35 आणि 8 43, 43 53 63 आणि 1,63,000. ट्रेडिंग अकाउंटची टोटल किती आली, 1,63,000. मग लिहा 1,63,000. डेबिटला लिहा 1,63,000. आता क्रेडिट साईड जास्त आहे म्हणजे डिफरन्स कुठे येणार, डेबिटला. मग डेबिटला डिफरन्स किती येतो, हे सगळ्या अमाऊंट वजा करा. या सगळ्या अमाऊंट वजा केल्या तर किती येतं, 38,500. किती डिफरन्स आला, 38,500. याला आपण म्हणणार टू ग्रॉस प्रॉफिट, टू ग्रॉस प्रॉफिट. 1,63,000मधून एवढे अमाऊंट वजा करायचे, किती आलं, 38,500. हा झाला ग्रॉस प्रॉफिट. आता हा जाणार प्रॉफिट अँड लॉसला, डेबिटला आला, क्रेडिटला ट्रान्सफर करा. ट्रान्सफर करताना क्रेडिटला इथं एक लाईन सोडली होती, बाय ग्रॉस प्रॉफिट 38,500 आउटरला. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा. जागा आपण थोडी वरती घेऊ, ॲडजस्ट करू. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करूया. डेबिट साईडला कमी अमाऊंट दिसतात म्हणजे क्रेडिटच जास्त आहे, 38 आणि 2 40, 40,700. मग क्रेडिटला क्लोज करा 40,700, 40,700. क्रेडिटला लिहा 40,700 आणि 40,700मधून एवढ्या अमाऊंट वजा करा. मग एवढ्या अमाऊंट जर वजा केल्या तर शिल्लक किती राहतं बघा, शिल्लक राहणार 14,815, 14,815. आता याला म्हणायचं टू नेट प्रॉफिट.
काय म्हणायचं, नेट प्रॉफिट. आणि नेट प्रॉफिट आपण पार्टनरला वाटतो. कोणते दोन पार्टनर आहे, पियुष आणि अरुण. मग इथे लिहा पियुष आणि अरुण. प्रॉब्लेममध्ये रेशो नाही आहे, मग दोघांचा रेशो काय वापरायचा, इक्वल 1:1. मग 1:1 रेशो द्या त्यांना. म्हणजे या नेट प्रॉफिटचे दोन भाग करायचे. मग 14,815ला 2ने डिवाईड करा, टोटल रेशो 2. मग 14,815ला 2ने डिवाईड केलं तर किती, 7,407. 7,407.5 एवढं येतं एक शेअर. मग 0.50 आलं तर एकाला 1 रुपयामध्ये कन्वर्ट करा, एकाला तेवढंच राहू द्या, कारण दोघांना 1-1 रुपया कन्वर्ट केलं तर 14,816 होणार. मग एकाला 7,407 ठेवा, एकाला 7,408 ठेवा. मग पियुषला ठेवू आपण 7,408 आणि याला देऊ 7,407.50. एक शेअर वाटायचं. मग एक शेअर किती, 7,407. मग 7,408 याला आणि याला तेवढे 7,407. आता करंट अकाउंट नाही आहे, करंट अकाउंट नाही तर कॅपिटलला ट्रान्सफर करा. नेट प्रॉफिट आपण कॅपिटलमध्ये ॲड करतो, नेट लॉस असेल तर लेस करतो. हे आपण अगोदर इरेज करू. हे मी तुम्हाला दाखवलं रेशोप्रमाणे कसं वाटतात. रेशोप्रमाणे टोटल प्रॉफिटला टोटल रेशोने भागायचं. मग टोटल प्रॉफिट 14,815, टोटल रेशो 1 आणि 1 किती, 2. 2ने भागा. तुम्हाला ते वाटता आलं पाहिजे. मग नेट प्रॉफिट कॅपिटलमध्ये ॲड करा. पियुषच्या खाली ॲड नेट प्रॉफिट किती होता, 7,408. आणि याला पण म्हणा ॲड नेट प्रॉफिट. याला किती, 7,407. संपलं. क्लोज करा आणि आउटरला लिहा. मग 80 आणि 7 87, 408 आणि 80 आणि 7 87, 407. करा क्लोज. मग बॅलन्स शीट तुमची टॅली झाली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आणि बॅलन्स शीट तुम्हाला व्यवस्थित टॅली करता आली पाहिजे. तर याची टोटल केली तर किती येणार, 2,05,315. मग टोटल लिहा, 2,05,315. टोटल बॅलन्स शीट टॅली होतो 2,05,315. तर 2,05,315 वर आपला बॅलन्स शीट या ठिकाणी टॅली होतो. विद्यार्थी मित्रांनो, सोपा प्रॉब्लेम होता आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटलचा होता, म्हणजे करंट अकाउंट आपण बनवलेलं नाही. आत्तापर्यंत सगळे याच मेथडचे प्रॉब्लेम आपण शिकलो. अजून पुढच्या लेक्चरला सुद्धा आपण अजून बऱ्याच प्रॉब्लेमची आपण प्रॅक्टिस करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फक्त DNA कॉमर्स बाय हर्षद सर या चॅनलला कनेक्ट करा आणि 12वी बोर्डामध्ये अकाउंटन्सी या विषयाचा सर्व अभ्यासक्रम मोफत शिका, फक्त आमच्या चॅनलवर. व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या लेक्चरला नवीन प्रॉब्लेम आपण सोडूया. थँक्यू.